मागच्या वेळी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला होता का हिंद सेवाच्या जे ताबेमारीच्या संदर्भातलं आहे तर ते हिंद सेवा मंडळाचे काही 5-6 ठिकाणी जागा आहे त्याच्यावर ताबा मारला गेलेला आहे। परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो का सदरची जागा ते ताबे मारे म्हणजे एक लक्षात घ्या ती जागा दाखवायची त्या जागेवर म्हणायचं का तिथं ताबा मारत चाललेला आहे म्हणजे त्याचा अर्थ मग याचा असं होतं का त्यांना म्हणायचं होतं का मग हे जेवणी कोणी या जागेवर ताबा मारत होते मग ह्या जागेवर काही बोलायचं नाही आणि परंतु त्या जागेच्या संदर्भातला ताबा कारण की ती जागा ताबे मारलेली नाहीये। आपल्याला सांगू इच्छितो का केळेगाव मध्ये इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये ती जी जागा जी आहे तर ते भाडे पट्ट्यांनी हिंद सेवा मंडळानेच दिलेली आहे। दुसरी जागा जी आहे तोपखाना या ठिकाणी शीतला देवी मंदिरच्या पाशी ती जागा सुद्धा संस्थेनेच ठराव करून त्याला दिलेली आहे। त्यावेळीचे विश्वस्त वेगळे होते आणि तिसरी जी जागा जी आहे तर ती जागा लीजवर होती त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटनी कोणतं कोटला मैदानाची जागा सुद्धा सारडा हिंद सेवा मंडळाची जागा होती त्यांनी तिथं पैसे भरले नाही व त्यांना सांभाळता नाही आलं तर तिथं सुद्धा कोणी ताबा मारलेला नाही यांच्याच हलगर्जीपणामुळे ती जागा गेली। आणि चौथा मुद्दा तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि गाडगीळ पटांगणाची जागा ह्याच लोकांनी त्यावेळेचे जे अध्यक्ष होते नगरपालिकेचे त्यांनी आणलं त्यांच्या निदर्शनात आली का ही जागा नगरपालिकेची आहे म्हणून त्यांनी अमरधामापासला जो भाजी मार्केट बाहेर बसत होता तर त्यांनी त्या जागा हिंद सेवा मंडळाची नव्हती तिथं कुणी ताबा मारलेला नाही त्यांना पूर्ण त्यांच्या जागेची माहिती नाही आणि त्यांनी नगरपालिकेने ताबा घेऊन तिथं भाजी मार्केट जे आज अस्तित्वात आहे याच्या पटांगणामध्ये ते आहे हे हा उत्तर। दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलंय का हे हिंद सेवा मंडळाची जागा वखफ बोर्ड मध्ये च्या घास्यात घालायला ते देतात आहे परंतु त्यांच्या माहितीसाठी सांगतो त्यांनी घ्यावा मी GR नंबर सांगतो 6 जुलै 1906 हे सर्वे झाला राज्य शासनाचा GR आहे आणि 2006 ला 6 जुलै 2006 ला वक्फ बोर्डच्या फायनल प्लॉट नंबर 43 आणि 44 ह्याची नोंद महाराष्ट्र राज्य शासनाच्या गॅजेट मध्ये आहे वक्फ बोर्डच्या त्यांनी ते पाहावा आणि मग त्यांनी उत्तर द्यावा का हे वक्फ बोर्ड हा महाराष्ट्र राज्य शासनाने सर्वे केला आणि त्यांच्या GR मध्ये ते आलेला आहे। तर ताबामारी एक आपल्या ताब्यातल्या असलेली ती जागा सोडायची आणि दुसरे ताबे त्याने स्वतः ते सोडून दिलेली जागा त्याला ताबामारी म्हणायची। तर हा उत्तर आणि हा प्रश्न त्यांचं मागच्या पत्रकार परिषदेमध्ये हे त्यांनाच त्यांचं माहित नव्हतं म्हणून तुम्हाला मी दोन्ही गोष्टीचे मी तुम्हाला खुलासे केले।